उदाहरण या ठिकाणी स्वधर्मासाठी त्यांनी दिलेलं आहे की आपली आई आहे आणि आपली आई जर कुबडी असेल, विरूप असेल, तरीसुद्धा ती आपली आई आहे. ती प्रेम आपल्यावरच करणार ना. आणि इतर स्त्रिया कितीही रंभेप्रमाणे सुंदर असल्या तरी आपल्यावर प्रेम करणारी आई कशीही असली तरी ती आपली आई आहे. त्या इतर स्त्रिया आपल्यावर तसं प्रेम करणार नाही. तसं त्यांनी त्या आईला जे वात्सल्य येईल ते इतर स्त्रियांना येणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं आहे, विहित कर्मा वाचून दुसरे काही करणे म्हणजे पायाऐवजी डोक्याने चालण्यासारखे आहे. माऊलींचं उदाहरण आहे की चालणं हे पायांचं काम आहे, पण एखादा म्हणेल नाही नाही मला डोक्याने चालायचं आहे, म्हणजे मला स्वधर्म टाकून द्यायचं आहे आणि दुसरं काहीतरी करायचं आहे, तर ते डोक्याने चालण्यासारखं होईल असं त्यांनी सांगितलं. म्हणजे स्वधर्म ही आपली माता आहे आणि परधर्म हे काय आहे तर ती परनारी आहे असं सांगितलं आहे. म्हणजे जोपर्यंत चित्तशुद्धी होत नाही तोपर्यंत कर्म हे करावंच लागतं, स्वकर्म हे करावंच लागतं. आणि त्यात प्रारंभी दोष जरी असला तरी स्वकर्म टाकायचं नाही. हे भगवंत आता पुढच्या श्लोकात सांगतात. 48वा श्लोक आहे. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेन धूमेनाग्निरिवावृताः. हे कुंतीपुत्रा, कौन्तेय म्हटलं इथे. सदोष जरी असलं तरी स्वाभाविक कर्माचा त्याग करू नये. आपल्या वाटेला आलेलं कर्म त्याचा त्याग कधीही करू नये. कारण धुराने जसा अग्नी त्याप्रमाणे सर्व कर्मे कोणत्या ना कोणत्या तरी दोषाने व्यापलेली असतात. अग्नी आहे आणि अग्नी जेव्हा पेटतो तेव्हा ते सुरुवातीला धूर येतो आणि त्या धुराच्या आतमध्ये तो असतो. तसं म्हणजे धूर हा दोष आहे अग्नीसाठी समजा प्रज्वलित होताना. तसं कुठलंही कर्म हे सदोष असतंच. पण ते जर माझं स्वकर्म असेल तरीसुद्धा मी ते टाकायचं नाही. सर्व कर्मे ही शेवटी काय त्रिगुणांचीच क्रिया आहे आणि त्यामुळे त्रिगुणांवर आधारलेलं आहे. आणि त्रिगुण हे प्रकृतीमध्ये निर्माण होतात, ते दोषयुक्त असणारच आहेत. आणि परधर्म हा भयावह असतो, तो अनर्थाला कारणीभूत होतो. अनात्मज्ञ मानव कर्माशिवाय राहू शकत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. हे 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की एक क्षण देखील माणूस कर्माशिवाय राहू शकत नाही. आपण असं सांगितलं नाही नाही मी हातपाय जोडून स्वस्थ बसणार, मी काहीच कर्म करणार नाही, पण माझा श्वास चालू आहे, माझं बुद्धी विचार करते आहे, माझं मन विचार करतं आहे, मग हे काय आहे, हे कर्मच चालू आहे. म्हणजे कर्माशिवाय आपण राहू शकत नाही, म्हणून मग कर्मच केलं तर काय हरकत आहे. आता काही काही लोक म्हणतात बघा की कुळधर्म कुळाचार आता किती वर्ष गेले आता सोडून द्यावे, असे काही काही लोकांचं असतं. पण ते सांगतात की जे आपल्याला कुळाने ठरवून दिलेले आहेत ते कुळधर्म कुळाचार हे केलेच पाहिजे, कारण तो आपला स्वधर्म आहे. आता जरी आपण तो टाकला समजा तर त्या वेळेमध्ये आपण दुसरं काहीतरी कर्म करणारच ना. कर्माशिवाय माणूस राहू शकत नाही एक क्षणभर सुद्धा. म्हणजे त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी कर्म आपण करणार आहे, मग ते परधर्म, तो परधर्म होईल. मग परधर्म भयावह म्हटले त्यांनी, मग तो परधर्म होईल. मग तो परधर्म आचरण्याचा दोष लागतो, पाप लागतं. त्याच्याशिवाय त्याच्यापेक्षा जर आपला स्वधर्मच आचरला तर मग तो कसा का होईना मी श्रद्धेने जेवढं होईल माझ्याकडनं तेवढं करत राहील, ते माझं स्वधर्म आहे आणि त्या स्वधर्मापासूनच मला पुढे गती आहे, मोक्षप्राप्ती आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अग्नी असला की धूर असणारच, त्यामुळे कर्मही थोडके दोषयुक्त होणारच. ते झालं तरी काही हरकत नाही. आपण पाहिलेलं आहे कर्माला जर आपल्याला दोषमुक्त करायचं असेल तर ओम तत्सदिती आपण पाहिलेलं आहे. ओम तत्सत श्रीकृष्णार्पणमस्तू. भगवंताच्या नामाने श्रद्धेने ज्ञानाने सगळी कर्मे ही शुद्ध होतात. त्यामुळे तो मार्ग आचरून आपण ते करायला पाहिजे असं गीता सांगते. शिवाय जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत स्वकर्म हे आचरलेच पाहिजे. आता एखादी संन्यासी झाला समजा, त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे त्यांनी संसारातली कर्म नाही केली तरी चालू शकतं, तेव्हा कर्म टाकण्याचा अधिकार त्याला येतो. पण आपण प्रापंचिक लोक कर्म कधीही टाकू शकत नाही. म्हणजे स्वधर्म ही सरळ वाट आहे, आडवाट नाही आहे, सरळ वाट आहे. आणि परधर्म ही आडवाट आहे.
असं त्यांनी सांगितलं. आणि धर्माचा अर्थ आपल्याला तर चांगला कळलेला आहे. धर्म म्हणजे कर्तव्य. दोन्हीकडे चालताना पाय शिंकतातच. परधर्माने चालताना सुद्धा पाय शिंकतात, पाय दमतात, आणि स्वधर्म करताना सुद्धा दमतात. मग सरळ वाटेनंच का नाही चालायचं, असं ते म्हणतात. म्हणजे उदाहरण इतकं छान दिलं आहे बघा, की एखादा प्रवासी आहे, त्याला प्रवासाला जायचं आहे. आता प्रवासामध्ये मला तहान लाडू पाहिजे, भूक लाडू पाहिजे, म्हणजे काहीतरी शिदोरी मी बांधून घेणार. मग ती शिदोरी मी बांधून घेणार आणि डोक्यावर, पूर्वीच्या काळी डोक्यावरती घेऊन चालायचे समजा प्रवासी. तर त्याचं ओझं झालं त्याला. त्याच्या दशम्या त्यांनी बांधून घेतल्या एका गाठोड्यामध्ये, त्याचं ओझं झालं. मग आता ओझं झालं म्हणून ते टाकून द्यायचं का? आणि एखादा धोंडा डोक्यावर घेतला तर त्याचंसुद्धा ओझंच होणार, आणि दशमीचं गाठोडं डोक्यावर घेतलं तरी त्याचं ओझंच होणार. मग त्यांनी असं सांगितलं, दशमी आणि दगड दोन्हीचे ओझे सारखेच असले तरी दशमीच बरोबर न्यावी, म्हणजे तो आपला स्वधर्म झाला. आणि आणखी एक उदाहरण दिलं आहे, की लग्नाची बायको आहे आणि एखादी वेश्या आहे. दोघींना पोसण्यामध्ये सारखाच खर्च येणार आहे, सारखा श्रम पडणार आहे. मग लग्नाची बायकोच पोसावी ना, त्या वेश्येला पोसून असून पाप कशाला पदरात पाडून घ्यायचं. म्हणजे असं त्यांनी स्वधर्माविषयी सांगताना सांगितलेलं आहे, की स्वधर्म हे अमृत आहे आणि परधर्म हे विष आहे. म्हणजे आपलं कर्तव्य, मग ते सदोष जरी असलं तरी तेच उत्तम प्रकारे करावं. इतर चांगलं आहे म्हणून ते मी करीन असं कधीही करू नये. म्हणजे कर्माची परिणती नैष्कर्म्य सिद्धीत आहे. कर्म करता करताच माणूस हळूहळू नैष्कर्म्याकडे जातो. नैष्कर्म्य म्हणजे काय? कर्म करून अकर्ता, की आपल्याला जो कर्माचा अहंकार आलेला असतो, मी केलं, माझ्यामुळे झालं, तर कर्म करून 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 एवढी शुद्धता प्राप्त होते, चित्तामध्ये शुद्धी येते. कुळधर्माच्याच वेळी बघा ना, आपल्या सगळ्या गृहिणींना अनुभव आहे त्याचा, की जेव्हा आपण कुळधर्म करत असतो तेव्हा सकाळी लवकर उठतो, घरामध्ये स्वच्छता करतो, देवाची पूजा करतो, आणि मन पण एवढं शुद्ध आणि पवित्र असतं की मला त्याच्यापासून काही मिळावं अशी अपेक्षाच नसते. आलेले अतिथी म्हणजे आपले जणू काही लक्ष्मीनारायण आलेले आहेत मेहून, आणि त्यांना आपण उत्तम रीतीने स्वयंपाक करून आग्रहाने जेवायला घालतो. म्हणजे तो आपला स्वधर्म आपण करत असतो. अतिशय पवित्र मन असतं आपलं तेव्हा. म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे, की नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते हळूहळू. त्या कर्माची अपेक्षा हळूहळूच निघून जाते. आणि मग आता पुढच्या श्लोकामध्ये सांगतात ते 49वा श्लोक आहे. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. की सर्वत्र आसक्तीरहित बुद्धी असलेला निस्पृह स्वाधीन अंतःकरणाचा पुरुष सांख्ययोगाचे द्वाराही परम नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करून घेतो. म्हणजे भक्तियुक्त अंतःकरणाने नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करणं स्वधर्माच्या द्वारे. आणि आता काय सांगितलं त्यांनी, की एखादा ज्ञानी आहे, त्यांनी ज्ञान मिळवलेलं आहे आणि सांख्ययोगाच्या द्वारे तो ही नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करून घेतो. जे दोन्ही बरोबर आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नैष्कर्म्य सिद्धी कशाला म्हणतात, की सर्व कर्माची निवृत्ती रूप अंतःकरण शुद्धी म्हणजेच नैष्कर्म्य सिद्धी. म्हणजे सोपा अर्थ मी सांगितला ना, की मी केलं नाही, इदम न मम, की दान दिलं समजा, हे माझं नाही, हे तुझंच, तुला अर्पण देवा. किंवा कुठलंही कर्म मी केलं नाही, मनामध्ये अहंकाराची भावना नाही. ब्रह्म असं असतं म्हणे, ब्रह्माला निष्कर्म म्हणतात. आणि त्याच्या चिंतनाने ज्या तत्वज्ञानाचा उदय होतो त्याला नैष्कर्म्य म्हणतात. म्हणजे सांख्ययोगामध्ये अशी व्याख्या, सांख्य म्हणजे ज्ञान, जो आपण दुसरा अध्याय बघितला प्रकृती पुरुषाचा, त्याच्यामध्ये सांख्ययोग आहे. तर त्यांनी सांगितलं की निष्कर्म म्हणजे काय, की त्या भगवंताच्या त्या तत्वज्ञानाचा जो उदय होतो, ब्रह्मज्ञानाचा, आत्मज्ञानाचा, त्याला नैष्कर्म्य म्हणतात. आणि परमात्मा आणि आत्मा यांच्या बोधाने सर्व कर्म निवृत्ती होते, तेच नैष्कर्म्य आहे. म्हणजे वेगवेगळ्या नैष्कर्म्याच्या व्याख्या दिलेल्या आहे. कर्म हे अकर्मात पालटते. म्हणजेच काय, कर्म नाही, मी केलं नाही, कर्म करून अकर्ता. जसा भगवान गोपालकृष्ण तसाच होता, सगळं करायचं आणि मी काहीच केलं नाही असं. म्हणजे ज्ञानमात्र स्वरूप स्थिती म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी. अशा थोड्याशा अवघड व्याख्या दिलेल्या आहेत या ठिकाणी त्यांनी.
आपण सोपं लक्षात ठेवायचं. म्हणजे नैष्कर्म्य सिद्धीसाठी सर्व कर्मफलांचा त्याग करावा लागतो. मी केलं पण मी केलं नाही असं. आणि त्यासाठी विगत स्पृह व्हावं लागतं. म्हणजे अनासक्त व्हावे लागते, कुठल्याही गोष्टीची आसक्ती नाही. म्हणजे सर्वत्र अनासक्त बुद्धी, जितात्मनत्व, स्पृहा आणि तृष्णांचा नाश. स्पृहा म्हणजे इच्छा, तृष्णा म्हणजे आशा, सांख्ययोगाचे सम्यक दर्शन, या सगळ्यामुळे नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. आणि त्यामुळे महामानव जो त्याग करतात तो केवळ अद्वितीय असतो, असे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता त्या परमसिद्धीला प्राप्त करण्याचा मार्ग भगवंत सांगतात. शेवटचा श्लोक आहे. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे, समासे नैव कौंतेय निष्ठा ज्ञानस्य या परा. हे कुंतीपुत्रा, अंतःकरणाची शुद्धीरूप सिद्धी प्राप्त झालेला पुरुष, म्हणजे योगाद्वारे ज्ञानप्राप्ती करून घेतलेली आहे त्यांनी, तो सांख्ययोगी, आणि त्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे, त्याला सिद्धी प्राप्त झाली. सिद्धी म्हणजे कुठली? या अणिमा लघिमा गरिमा ह्या सिद्धी नाही, परमात्मसिद्धी, मोक्षसिद्धी प्राप्त झालेली आहे. आणि सच्चिदानंद घन ब्रह्माला तो प्राप्त झालेला आहे. तसेच जी तत्त्वज्ञानाची परानिष्ठा आहे तीही तू माझ्याकडून थोडक्यात समजून घे. म्हणजे आता त्यांनी त्याचं त्या आपल्याला सांगितलेलं आहे की जो सांख्ययोगी असतो त्याला ब्रह्माची प्राप्ती झालेली आहे, तर ती प्राप्ती त्याला कशी झाली, तर ती जी रीत आहे ती तू माझ्याकडून समजून घे. मग आता त्याच्यासाठी आपण ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला अर्थच थोडा पाहू, म्हणजे मग आपल्याला कळेल. शेवटचा श्लोक आहे, एवढा पूर्ण करते आणि थांबते. काय म्हणतात ज्ञानोबा? सूर्य उगवता क्षणीच अंधार जसा प्रकाशच होतो, म्हणजे ज्ञान मिळालं की अज्ञान नाहीच होतं. अथवा दिव्याच्या संगतीने कापूर जसा दिवाच होतो. हे पहा, त्या मिठाचा खडा पाण्याला मिळाल्याबरोबर ज्याप्रमाणे पाणीच होऊन राहतो. अथवा किती उदाहरणं दिली आहेत. निजलेल्या पुरुषाला जागे केले असता स्वप्नासह झोप नाहीशी होते. म्हणजे तो निजलेला पुरुष जसा आपल्या जागृतीच्या रूपाला मिळतो, त्याप्रमाणे ज्या कोणाला दैवाने गुरूंनी केलेला उपदेश ऐकल्याबरोबर, गुरु जेव्हा उपदेश करतात तेव्हा त्याला एकदम ज्ञानाची प्राप्ती होते, द्वैत नाहीसे होऊन वृत्ती आत्मस्वरूपी स्थिर होते. अर्जुना, गुरुने केलेल्या महावाक्याचा उपदेश कानांनी ऐकता क्षणीच जो कोणी एक आत्मरूप होऊन जातो, त्याचं आता पुढे वर्णन केलेलं आहे की असा पुरुष कसा असतो, ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ज्याला ही परमात्मसिद्धी प्राप्त झालेली आहे. आणि ही अवस्था एकदम येत नाही, तर त्यासाठी उपासकाला क्रमशः उन्नत व्हावे लागते, हळूहळू ढाळे ढाळे जावे लागते. मग प्रथम काय? प्रथम आपलं स्वधर्म करायचं, काम्य कर्म टाकून द्यायची, निषिद्ध कर्म टाकून द्यायची, जे करू नये त्याचा त्याग करायचा. त्यामुळे काय होतं? चित्तावरील मल विक्षेप नाहीसे होतात, अंतःकरणाची शुद्धी होते. विषयांचे सेवन करून इंद्रिये विटाळलेली असतात, त्या इंद्रियांना पण शुद्ध करायचं. स्वधर्माचं फळ ईश्वराला अर्पण करायचं, म्हणजे आधी स्वधर्म करायचा, नंतर त्याचं जे फळ आहे ते ईश्वराला अर्पण करायचं. त्याच्यामुळे हळूहळू वैराग्य प्राप्त होतं. आणि मग सद्गुरुचरणांवर शरण जायचं. आणि मग त्याच्यामुळे शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती ही त्याच्या आयुष्यामध्ये येते. आणि मग पुढची क्रिया घडते की सूर्य उगवल्यावर माध्यान्ह एकदम होत नाही, हळूहळूच होतं ना, काहीतरी वेळ जावा लागतो. किंवा बी पेरलं आहे शेतामध्ये, तर एकदम वृक्ष उगवत नाही, हळूहळू उगवतो. त्याप्रमाणे आत्मप्रचिती येण्याला वेळ लागतो. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू घडल्यानंतर मग नित्यानित्य विवेक केला की ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हे कळतं, म्हणजे ज्ञानाची प्राप्ती होते. अशी एवढी मोठी प्रक्रिया आहे ही. आणि अशी ही ज्ञानाची पूर्णावस्था प्राप्त करण्याची जी साधने आहेत, कोणत्या साधनाद्वारे ही ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची, तर ते आता पुढच्या श्लोकामध्ये आपण पुढच्या रविवारी पाहू.
झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. आपणा सर्वांना नमस्कार करते आणि या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू.